वेल गाईज आणि स्वागत आहे तुमच्या एका ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर आता करंटली वाजलेले आहेत 5:43. अजून उजडलं नाही आहे बाहेर. ऍक्च्युली आता आम्हाला जायचं आहे सिंहगडला आणि आता आम्ही आहे तसं तर कोंडवाच्या एरियामध्ये. आता आम्हाला पोहोचायला अजून 1 ते 1.5 तास नाही, 1 ते 1.5 तास नाही म्हणून 1 तास पकडू शकतो आम्ही जायला. आता आम्ही गाडी वगैरे तर आहेत आमच्याकडे, हे सगळे झालेले आहेत रेडी. एक माणसासाठी थांबले आम्ही, फक्त एक माणूस आत्ता उठलाय तो थोड्या वेळ आधी. त्याला पटकन पाठवलं आंघोळीसाठी, आता तो गेलाय. बाकी सगळे इथे रेडी आहेत. एक जण झोपला, इग्नोर करा. गुड मॉर्निंग गाइस. हा इकडे हॅलो. सो आता निघतोच आहे आम्ही थोड्या वेळ, तर मी बोलतो थोडं तुमच्यासाठी बाय. आता आहे आमच्या सोबत अजून एक न्यू मेंबर. प्लीज इंट्रोड्यूस युअरसेल्फ. रुद्र अग्रवाल फ्रॉम सिंहगड इन्स्टिट्यूट. यू गाइस. ये आता सबस्क्राइब आणि लाईक. बघा किती मोठा आमचा ग्रुप झालेला आहे. इथे 4 ENTC चे 4 VIT चे ENTC सिंहगड. जॉब प्रोजेक्ट मॅनेजर पैसा. त्यामुळे Sponsored by him. स्पॉन्सर्ड आज पण सांगितलं आम्ही स्टुडंट आहे. हा एकटा मॅनेजर आहे बघा. आता आम्ही निघतो थोड्या वेळात. त्याची एकदा आंघोळ झाली वगैरे की तोपर्यंत बघू. परांडेकर ना क्या गया गाइस. किती साल बघ 3-4दा बोलला तो. परांडेकर ना क्या गया है, ना क्या गया परांडेकर, परांडेकर ना क्या गया है. तू रे चालू नाही किया. सो आता आम्ही निघतोय आणि अजून थोडासा वेळ आहे. आता अजून 1 मिनिट वरती खालून यायचं आहे. सो बोलतो मी. आम्ही रात्री झोपलो, फक्त 1 तास झोपलो असेल. आम्ही जागेत होतो. काही ते टाइमपास करत बसलेलो. मी गेम खेळत बसलो होतो, हे टाइमपास करत बसले होते. टाइमपास करत होतो. मी आलेलो आहे ऍक्च्युली इथे पुढे, थोडंसं पुढे आता सिंहगड 500-600 मीटर. आणि तो आम्ही थांबलोय. इथून सनराईज पण दिसतंय बघा. इथे वर जाऊ शकतो तुम्ही. फोटो हे थोडासा व्ह्यू वरती आलेलो. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो कुठून आलोय आम्ही. तर इथून आहे असं पायऱ्याच आहे, प्रॉपर पायऱ्यांनी असं वरती आलोय आणि मस्त व्ह्यू दिसतोय इथे. आम्ही फोटो काढायला इथे. तर आता आम्ही पोहोचलो आहे वरती पार्किंगच्या एरियामध्ये. आता पार्किंगच्या एरियामधून आम्ही आता वरती जायला सुरू करतो. क्रेझी माउंटन आहे इकडे. ब्लॉग ऑन आहे का आता. आता आम्ही चढायला लागलो गड. गडावर हे करतोस का तू. काय हे करतोस काय. आता बोलत नाही मी. महाराजांनी भाई परांडेकर वजा. या किल्ल्याचं दुसरं नाव काय. कोंडाणा रे. कोंडाणा. अरे गुगल सर्च करतोय का. गुगल नेटच नाही. कोंडाणा. कोंडवावरनं कोंडाणावरती आलेलो आहे आम्ही. खूपच हाय लेवल जोक आहे हा. अरे उघडलं नाही ऐकस. हा एकदम फेमस जागा इकडलं. 3 मिनिटाची 6 एपिसोड बनवायची शूटिंगला मॅनेजर. हे बघा इथे आम्ही. भारी जागा ही. आता जास्त सुरूच केलं आम्ही चढायला. काय ते सेल्फी काढायची, काढू शकतो सेल्फी. तर आता आम्ही इकडे आणि आय गेस ह्यावाला जो एरिया आहे हा ट्रेकचा एरिया आहे. इथून लोक ट्रेक करू शकतात. तिथून सुरू करत असतील ट्रेक. हो तिथून सुरू करत असतील ट्रेक आणि इथं यायला. कारण की आम्ही तर खूप वरतून सुरू केलं ना तिथूनच. आता आहे चढायचं पुढे. तोपर्यंत इथे खूप गर्दी आहे एंट्रीला. सुरू केला का. आता आम्ही 2 मिनिट इथे गर्दी कमी होती, पटकन फोटो काढून घेतला. दाखव ना दोन्ही प्रोसेस दाखवतो. इथे आम्ही इथं ह्याचा पहिले काढला, मग मी इथं गेलो, मग काढला पिक्सल. अरे फ्लॅश लागली.
प्रत्येक जागेला असं वाटतं की अरे इथून सगळ्यात जास्त चांगला फोटो येईल, अरे नाही इथून सगळ्यात जास्त चांगला फोटो येईल. असं वाटतं की इथून पुढे जावंच नाही तर जास्त चांगला फोटो येईल. बट तिथून थोडं पुढे आलं की असं वाटतं की नाही इकडे जास्त बेटर फोटो येईल. सो आता चाललंच आम्ही पुढे. अशी मध्ये मध्ये गर्दी कमी होऊन जाते, छान वाटतं बघ. ए अरे कसं बसलाय हा ओ भाई, व्हॉट द हेल. मी इथे थोडा वेळ झाला थांबलेलो आहे. ह्याचा फोटो काढायचा आहे. ह्याला एक फोटो काढताय, ह्याला फोटो काढता येत नाही आहे आणि ह्याला जसा पाहिजे तसा येत नाही आहे. म्हणून थांबलेलो आहे थोड्या वेळासाठी. आणि तोपर्यंत ते पुढे गेलेले आहेत. आणि काय सनकस्ट येतोय माझा एकदम कधी कमी झालेली आहे थोडीशी, माहीत नाही कसं काय एकदमच. आणि हा अजून त्याला हे शिकवतोय की फोटो कुठल्या ग्रेडच्या बाहेर पाहिजे, कुठून पाहिजे. गेले 15 मिनिट हे फोटो काढायचा प्रयत्न करतायत, फोटो काही येत नाही आहे म्हणून मी थांबलेलो इकडेच. मी काय म्हणतो, आलेला आहे ना फोटो? नाही चालय का अजून? चला ट्राय करूया फोटो. काय काढलं तू बघ. रँडम अँगल काय हा खूप छान दिसतोय. पण आता मला मला इथे बसायचं. आता ते व्हिडिओ बंद करतो. हो आता वापस निघालोय फोटो काढून. ते तर मला वाटतंय पोहोचलंही असतील वरतीपर्यंत, कारण की आम्ही एवढ्या वेळ थांबलोय खाली. ते गेलेत पुढे. बट फोटो चांगले आलेत, क्रेझी फोटो आलेले आहेत. कुठे असतो 15-20 मिनिट थांबलेलो. फोटो चांगले आले त्यामुळे वरतीच वाटतं थांबणं, नाही तर मग काय थांबण्याचं एवढं काही मीन नाही आहे. सांगितलं होतं की वरती काही भेटणार नाही, इथे तर हॉटेल उघडून बसलेत. सकाळी 5 लोक 5ला म्हणजे ते लोक येतात इथे. हां हॉटेल काय खूप काय काय इथे खायला प्यायला, चष्मा, टोपी. मला तर काही इच्छा नाही आहे काय, मला भूक लागली नाही अजून अशी. तुम्हाला लागली असेल तर खाऊ शकता. चलो आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचलोय फायनल डेस्टिनेशन पाशी. फायनल डेस्टिनेशन कितवा 4, 5. आणि हे तिघं ऑलरेडी पुढे पोहोचले होते आणि आम्ही तिघं आता पोहोचलोय. फोटो काढत काढत आलो वरती. तेच तर मला असं वाटतं इकडे लिटरली मी कुठे थांबून फोटो काढला ना असा तर तो एक नंबर फोटो येईल. कारण की सगळं नेचरनी या किल्ल्याला एवढे साथ दिली आहे आणि ते दोघं एवढे चांगले ब्लेंड होतात की कुठेही फोटो काढा एक नंबर येईल. शिवाजी महाराजांच्या काळी असायला पाहिजे होता यार. त्यांच्या काळी कोणतरी ब्लॉगर असला असता, मग त्यांनी सगळं ब्लॉग करून ठेवलं असतं. आपल्याला डिट्टो कळालं असतं काय झालंय वरती. ओके बंद दिसतंय पण ते समाधी मंदिरापाशी. इथे खूप शांतता आहे त्यामुळे मी हळूहळू बोलतोय. आणि किती भारी आहे इथे. ॲक्च्युली फाईट झालेले असतील ना इकडे. मग इथे फाईट नाही आली. फाईट तर झाली असेल ना इकडे. फाईट अख्ख्या गडावर झाली. हां हां फाईट अख्ख्या गडावर झाली. तिथूनच सगळं इथे वाचू. हां आता ते लिहिलं आहे पण खूप लिहिलं आहे, तेवढं वाचायला टाईम नाही आहे. आणि हे समाधी मंदिर आहे कस काय काय घडलं चांगलं यार. इंग्लिशमध्येही लिहिलं आहे. खूप छान मूर्ती आहे. थोडं आपण पाहूया तिथे. जाताना त्यांनी खूप चांगलं इथे डेकोरेट वगैरे केलेलं आहे ह्याला, म्हणजे क्लीन ठेवलं आहे. आणि आय गेस जे येतात व्हिजिटर्ससुद्धा सुद्धा क्लीन ठेवतात आय गेस ह्याला, त्यामुळे हे एवढं छान आहे. नाहीतर काही काही गड जसं काही आपलं आहेत ते खूप खराब स्थितीमध्ये आहेत. पण हे इथं स्पेशली जे व्हिजिटर्स येतात ना ते सुद्धा क्लिनिंग करतात. हे तर ठेवतातच इकडचे. क्लीन आहे इथे. बरेच लोक असे म्हणजे येतात ना क्लिनिंग स्वच्छ भारत अभियानासारखं. तिकडचे जे व्हिजिटर्स आहेत ते सुद्धा खूप एक छान आहे. आणि मला फक्त क्लिनिंगनेस नाही, ओव्हरऑल स्थिती किल्ल्याची हे खूप छान वाटलं. की म्हणजे गड पाहिलेले मी तुटलेले आहेत अर्ध, लाईक नीट पायऱ्या पण नाही आहेत, पायऱ्या पण नीट नाही आहेत. आणि डेव्हलप केलं ओरिजिनल.
इथे रस्ता होता पण मी येतो इथून आहे. आता दिसले आहेत ते. आता आम्ही चाललोय त्यांच्याविषयी. एवढ्या आमचं शोधाशोधी चाललेली. 3दा ते व्हिडिओ कॉल केला आम्ही एकमेकांना की कुठे आहे शोधायला. आता भेटलेले आहेत, चाललो त्यांच्यापाशी. तर आता एक पूर्ण किल्ला संपला काय पुढे ह्याच्या आहे काय अजून? एकच पॉईंट अजून बाकी एवढे सगळे पॉईंट होते. या साईडला आहे, या पॉईंट्स तर नाही पण ओव्हरऑल किल्ला असं. मेन गोष्ट बघतो आपण कल्याण दरवाजा. अच्छा. इथनं तर घुसलो. कोण भारी जागे आलो आता. एकदम प्लेन जागा आहे, फुल वारं आहे इकडे आणि मोकळं आहे खूप. आता ते भेटलेले आहेत तिकडे दिसत आहे ते आम्हाला. तिकडे आहेत ते लिटरली. पाणी बॉटल तर कोणाकडे पाणी बॉटल पण नाही आहे. पाण्याची बॉटल नाही. त्या माणसाला पुढे जायचं आहे, ह्यांना मागे थांबायचं आहे, थोडं पाणी वगैरे प्यायचं आहे, ब्रेक घ्यायचा आहे. तो म्हणतो आपण पुढे जाऊ. बघू काय करतायत. मला तर व्हिडिओ काढायचे आहेत. माझी फोनची मेमरी लिटरली भरणार आहे. एवढं भरलं, एवढे फोटोज एवढे व्हिडिओज काढायला लागलोय मी. आता आम्ही चाललोय इथून त्या साईडला चाललोय आम्ही. आणि तिथे जायला आम्हाला हे क्रॉस करा. अरे हे तर पायऱ्याच आहेपच आहे. अरे ट्रॅक करावं लागेल. तर पायऱ्याच आहेत हे का. तिथे ऑलरेडी पोहोचलेत. कडून काय चालत होतं एवढ्या. आता सोडलं वरतून खाली येतं ना. तिथून आम्ही खाली आलो वरतून. हा किल्ला खूपच मोठा आहे. लाईक खूप सगळे वेज आहे त्याच्यामध्ये. रेकॉर्डिंग चालू कर. हा तोप तशी तिकडे असते. तोप अरे सर असते तोप. त्याला तेल म्हणून टाकून द्यायचं. हा या होल मध्ये जाईल का तो? नाही पाय पण अडकल. नाही तो तर जाणारच नाही. मी जाणारच नाही. मी ट्राय करतो. तू जाऊ शकलास का? तोप आहे इकडे. काय तिकडे आम्ही इथं ठरवलं जेवायचं, थोडं बसून आरामच्या. आता खाऊयात आम्ही. आणि मग जेवायचं नाही तर काय करायचं? काय माणूस आहे काय? मॅगी मध्ये दही का टाकतोय हा? मॅगी आणि दही. का बरं? चांगलं पिठलं भाकरी खातोय. मी एक पिक्चर बघितला होता रावण नावाचा. अच्छा. हो ना. हे काय पोझिशन आहे खायची? एकदमच छान जेवण होतं ॲक्च्युली. लाईक पिठलं भाकरी, त्यानंतर दही आणि लाईक पूर्ण आम्ही एकदम गावरान जेवण जेवलं आणि खूप छान होतं. लाईक भाकरी मी नॉर्मली ना असं कडक भाकरी पाहिलेली आहेत, बट इथे खूप मऊ भाकरी होती. पोळीसारखी भाकरी होती पण भाकरीची चव होती. लाईक मी सांगू नाही शकत, खूप छान चव होती. आणि आत्ता आम्ही हा व्ह्यू एन्जॉय करून आता खाली चाललेलोच आहे. सर मी बोलतो थोड्या वेळात. तोपर्यंत बाय. चल ना. मला काय मी मूवी बनवतोय मला कळत नाही. एवढा मोठा व्लॉग होणार आहे. किती होईल काय माहित नाही. आता बघू घरी गेल्यावर. पण मला जेवढं वाटतं चांगला मोठा व्लॉग होईल, कारण की अजून खूप बाकी आहे आमचं. आता आम्ही खडकवासाला सुद्धा चाललेलो आहे. चांगले की यांनी मध्ये असे स्पॉट्स केले ज्यामध्ये लोक थांबून खाऊ शकतात त्यांना जे काही खायचे. म्हणजे काय कधी असं होतं की चढायला लागलो मग थकलो एकदम, मग पाणी पाहिजे वगैरे, तर ते लगेच भेटू शकतं इकडे जवळपासच.
दिस लुक्स व्हेरी कूल. दिस लुक्स सो कूल. इट इज दिस हंटर. हंटर आहे पण छान दिसते. हंटर मला आवडते. हंटर आवडतीये. ट्रायम्फ एक छान दिसते. अबे ट्रायम्फ किती आहेत बे? 4 ट्रायम्फ दिसले इथे मला. अजून एक इथलच्या इथे 4 ट्रायम्फ दिसल्या. हंटर गाडी पण मस्त आहे हा. आणि स्वस्त पण आहे आणि हा, तेच. रॉयल एनफील्ड ब्रँड व्हॅल्यू भेटते. आणि सगळ्यात म्हणजे असं स्टेबल गाडी आहे पळवण्यासाठी. हा मीटर पेक्षा. अबे ते काय आहे? ते रोपवे कोणासाठी? दगड अच्छा मालसाठी. हो. एक बाई कोपऱ्याने घेतलं अक्षरशः. काय अरे F1 रिस्क टेकर आहे हा. खरे गाडी रुग्वेदचे मम्मी पप्पा अगर तुम्ही बघत असाल तर एक गाडी पाठवून द्या रुग्वेदसाठी. बिचारा खूप चालतोय, अच्छा त्याला झेपत नाही. असं का? हे टाकत बिना ॲक्सिडेंटची कसली पळायला गाडी. काय झालं ते सांग. तिकडं आम्ही थांबलो का बरं सांग ना. या माणसाला झोप यायला लागली आणि चालवतो हाय. हा चालवतोय आम्हाला झोप येते. गाडी डुलायला लागली पुल अशी आणि इकडे टर्न्स असे अजून वरून. ह्याची फाटून झाली एकदम. म्हणजे माफ करो. अरे दिसतच नव्हते मागे राहिले दोघं. ते आल्यावर अरे हा डुलायला लागला म्हणले. आलो आहे खडकवासला. डॅम खडकवास डॅम. एक मिनिट. आणि खूप मोठा आहे डॅम. मला तर लेकच वाटतंय याला बघून. दिसतंय डॅम दिसतंय पण बघून असं लेक वाटतंय. छान आहे. इथे असं बसायला जागा आहे. तिथे खूप शॉप्स आहे तिकडे तुम्हाला खायचं वगैरे असेल तर. आणि तेच आता पास करू. आता इकडे थोडा टाइम पास करू आणि मग बघू. चल गो. आता कुठला स्पॉट? आता खूप फेमस स्पॉट आहे कुठला? पुष्पराज बॉयज पीजी. अच्छा खूप रेप्युटेड युट्यूबर राहतात तिथं. अच्छा खूप रेप्युटेड. ट्राय करतोय कॉलेजमध्ये जायचं आमच्या. गेट फक्त उघडं असावं जे की मला वाटत नाही आहे. बंद आहे. शा आम्ही सगळ्या शेवटी आलो आम्ही कारण की आम्ही टाइमपास फिरत आलो होतो. म्हणजे सोपा रस्ता घ्यायचा नाही फिरून आलो आम्ही.